या ठिकाणी एक प्रश्न आहे मनोज गोडबोले यांचा, की बऱ्याच संतांच्या चरित्रात असे प्रसंग आढळतात की ते भक्ताच्या भक्तीने द्रवून त्याला आलेले मरण टाळतात. अशावेळी त्याच्या आयुष्यातील प्रारब्धाचे मरणगणित काय होते? आणि त्याला जोडून म्हटले, देवाला नैवेद्य दाखवल्यावर यजमानांनी किती वेळ थांबावं, तो नैवेद्य वाटावा नाही वाटावा, काहीतरी पुढे अर्धवट आलेला प्रश्न आहे. तर मला असं वाटत नाही की बऱ्याच संतांच्या चरित्रात मरण टाळण्याचे प्रसंग आहेत, परंतु कधीकधी असं होतं की आपल्या इष्टदेवता, आपले गुरु, आपले संत ज्यांच्यावर आपला विश्वास आहे, त्यांचं महत्त्व वाढवण्यासाठी काही कथा भक्त सांगत राहतात. बरं, मरण टाळायचं म्हणजे अगदी प्रत्यक्ष काही प्राण गेला आहे आणि आता डॉक्टरांनी डिक्लेअर केलं आहे की मेला हा मनुष्य आणि अर्ध्या तासाने त्यांनी उठवलं आहे, अशा तऱ्हेचं नसतं ना. म्हणजे अगदी मरणप्राय असतं की हा मरणार आता आणि मेला नाही तो, तर ते मरणच टाळलं असं म्हणता येत नाही. आलेला कठीण प्रसंग टाळला असंही असू शकतं. मरण टाळण्याच्या काही क्वचित घटना घडलेल्या आहेत, घडू शकतात. प्रत्येक संतही करू शकतो, परंतु हे प्रत्येकजण करत नाही, कारण तो निसर्गाच्या संपूर्ण चक्रव्यवस्थेमध्ये ही ढवळाढवळ करणं कोणालाच चांगलं नसतं. आणि दुसऱ्याचे रोग, दुसऱ्याचं मरण हे आपल्यावरती घेता येतं, याचे दाखलेही आहेत इतिहासात, पुराणामध्ये. तेव्हा बऱ्याच वेळेला संत जे असतात किंवा जे हिलर्स असतात ते दुसऱ्याला मदत करता करता त्यांना प्रत्येक वेळा काहीतरी त्याचं कर्म घ्यावं लागतं आणि त्याचा त्रास त्यांना झालेला आहे असंही आपल्याला दिसतं. तुम्ही संत चरित्र म्हटलं तर मग हेही तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर मला तर असं वाटतं की जो संत लोककार्य करतोय, लोककल्याण करतोय, लोकांना ज्ञान देतोय, लोकांना संरक्षण देतोय, श्रद्धा वाढवतोय, त्यांना निसर्गाचे तत्त्व समजवतोय, त्यांनी जास्त जगायला हवं का एखादा सामान्य मनुष्य जो आहे की त्यांनी त्याचं मरण आलं आहे म्हणून त्याचं मरण संतांनी विकत घ्यायचं आणि संत लवकर मरायचं आणि हा मनुष्य जगायचा, जगून करायचं काय? तर असं तर कधीच मागू नये. संताला त्रास होईल, त्यांनी तो आजार जरी घेतला तर त्यांना जरी त्याचं काही दुःख होत नसलं किंवा कुठल्याही तऱ्हेने ते या सुखदुःखामध्ये नसतात, त्यामुळे चालून जातं आहे ते, पण म्हणून त्याला का दुःख द्यावं? तेव्हा अशा मागण्या करणं हेही चांगलं नाही. आणि संतांचं हृदय नवनीतम, सज्जनस्य हृदयम नवनीतम, लोण्यासारखं असतं. थोड्याशा उष्णतेने जसं लोणी वितळतं, तर थोडासा भक्ता झालेला त्रास असेल तर संतांचं हृदय खरोखरच द्रवतं आणि ते कुठल्या तरी प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करतात. अगदी मेलेल्या माणसाला उठवतात असं मी काही म्हणणार नाही. तर मरण टाळणं म्हणजे काय? बरेच वेळेला मरणाचा एक चान्स नसतो, प्रत्येकाला 3 चान्स असतात. अपमृत्यू ओढवून घेतला, दुष्कर्म केली, चुका केल्या, अश्रद्धा सज्जनांचा, ऋषीतुल्य व्यक्तींचा किंवा आपल्या मातापित्यांचा, गुरूंचा छळ केला, त्यांच्याशी कुठल्या तरी तऱ्हेने द्वेष उत्पन्न केला, तरी लवकर मरण येऊ शकतं. तर पहिल्याच चान्सला गेला, दुसऱ्या चान्सला, तिसऱ्या चान्सला, असं. पण मरण एक विशिष्ट अवस्थेनंतर टळत नाही, त्या अवस्थेपर्यंत मदत होऊ शकते. तसं पाहताना एखादा रोग झाला तर त्या रोगाकडे लक्ष दिलं नाही तर तो रोग माणसाला त्याही वेळेला मारू शकतो. पण ज्या वेळेला त्या रोगावर व्यवस्थित निदान करून औषध दिलं जातं त्यावेळेला तो मनुष्य वाचतो. आणि आमच्या इथे एक ग्रस्त आले, एक नाही अनेक आले अशा केसेस, पण ते ग्रस्त मला आत्ता जे डोळ्यापुढे दिसतात आहेत, त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं की तू 1 महिन्याच्या आत मरणार आहे. त्याची बायको तर एवढी ही झाली होती आणि ते इथे आले आणि म्हणाले की आम्हाला सांगितलं 1 महिना जगणार आणि आता काय करायचं? म्हटलं इथे राहून जा, बघूया आपण मृत्यू थांबला तर. आणि ते बरे झाले. त्यानंतर ते अनेक वर्ष जिवंत होते. म्हणजे मरण टाळल्यासारखंच आहे ना. तर काय की मरणाचा एक अंदाज की आता हे मरणासमान झालं आहे आणि त्यातून वाचवू शकतात संतांचे आशीर्वाद आणि त्यांच्यावर असलेल्या शक्तीने. परंतु प्रत्यक्ष अगदी मेलेल्या माणसाला जिवंत करणं अशा प्रकारे त्याचा आपण विचार करू नये. आणि मी असं म्हणेन की स्वतः सत्कर्म करावं, स्वतः आपण चांगलं करून सेवा आणि संतांची पूजा अर्चा करावी आणि त्यांच्यावरती भलतेच कुठले तरी प्रसंग ओढवू नयेत
की बुवा आम्हाला हे करा, अगदी वाचवाच आता तुम्ही मला किंवा माझा आजार तुम्ही घ्या, अशा तऱ्हेने काहीही करू नाही. दुसरा जो प्रश्न होता की देवाला नैवेद्य दाखवला तर तो प्रसाद समजून खायचा, म्हणजे त्याच्यामध्ये देवाचा आलेला अंश आणि आशीर्वाद आहे हे समजून घेणं, त्यालाच प्रसाद म्हणतात. म्हणजे अन्नातली वासना आपण घेतो, त्याच्याऐवजी अन्नातला प्रसाद, त्यात असलेलं देवत्व स्वीकार करायचं, त्याला म्हणायचं प्रसाद खाणं. प्रसाद घ्यावा.